ताई, शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये संविधानिक मूल्यांकन अभ्यासक्रम आणण्यासंदर्भातली आज बैठक झालेली आहे. राज्य सरकारची नेमकी कशी तयारी असणार आहे? कारण विद्यार्थ्यांपर्यंत संविधान पोहोचावं हा आजच्या दिवसाचा महत्त्वाचा विषय तुम्ही हाताळत ही बैठक घेतली. नाही, मी आपल्या सर्वांना सर्वप्रथम संविधान दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते. आणि आपल्याला सुद्धा माहिती आहे की समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता ह्याचं पाया असलेलं हे देशाचं संविधान आहे. आणि जे सर्वांना जे आहे ते एकता आणि एकात्मता अनुभूत करण्यासंदर्भात जे मार्गदर्शन तत्व आहे ते या देशाच्या संविधानाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना मिळालेले आहे. आणि जसं मी आपल्याला सांगते की या ठिकाणी उपस्थित आमचे महाराष्ट्र प्रदेश SCCLचे अध्यक्ष सन्मान्य सिद्धार्थ अंबेरे जे आहेत आणि त्यांनी ही मीटिंग आमच्याकडे मागितली होती की आज आपण सगळेजण संविधान दिवस साजरा करत आहोत. आपल्यासाठी खूप मोठा दिवस आहे आणि त्या दिवशी संविधानिक मूल्य जे आहे ते अभ्यासक्रमात लहान मुलांच्या आली पाहिजेत आणि बालपणापासून मुलांच्या मनामध्ये संविधानाची जी मूल्य आहेत ती रुजली गेली पाहिजेत, वाढली गेली पाहिजेत, या संदर्भामध्ये त्यांची मागणी होती. आणि त्या ठिकाणी आम्ही आज बैठक घेतली आणि बैठकीमध्ये आम्ही त्यांना सांगितलं, पूर्णपणे माहिती दिली की शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून आम्ही काय काय उपक्रम करतात. जसं आम्ही सांगितलं सकाळी पण आपल्याला की परिपाठानंतर आम्ही जे आपलं संविधान आहे त्याच्या उद्देशिकेचं वाचन रोज आम्ही मुलांना सांगतो की ते करावं. पण त्याचबरोबर प्रत्येक इयत्तेनुसार सुद्धा आपण जे आहे ते संविधानिक मूल्यांचं किंवा हक्काचं, मूलभूत कर्तव्याचं जे आहे ते आपण मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करतात. इयत्ता 6वीपासून जो अभ्यासक्रम आहे तो त्या ठिकाणी माहिती त्यांना आम्ही देण्यात आली. त्याचबरोबर भाषा विषयाच्या माध्यमातून पहिलीपासून आपण काय शिकवतो या संदर्भातसुद्धा आपण त्या ठिकाणी माहिती जी आहे त्यांना दिलेली आहे. आणि त्यांची मागणी हीच होती की कशा तऱ्हेने आपल्याला ही विस्तारात देता येईल, ह्याच्या 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना कशा तऱ्हेने त्याच्यामध्ये मार्कामध्ये त्याचं स्वरूप देता येईल आणि जेणेकरून मुलांचं पाया कसा संविधानाच्या मूल्याच्या बाबतीत मजबूत आहे याची तरी त्यांची मागणी होती. त्याप्रमाणे आजची बैठक झालेली आहे. येणाऱ्या मंगळवारी ते जे अभ्यास ज्यांनी मांडला SCRT आमची जी अभ्यास बनवणारी ही मंडळी आहेत त्यांनी सांगितलं की ह्यांच्याबरोबर बसतो आणि त्यांच्या काही मागण्या असतील आणि त्यांच्या काही ज्या सूचना असतील किंवा त्यांचे काही जर आम्हाला काही गोष्टी सांगणं असेल तर ते त्यांच्याशी आम्ही चर्चा करून येणाऱ्या मंगळवारी ते पुण्यामध्ये बसतील आणि नंतरच्या काळामध्ये त्याच्यामध्ये काही आवश्यक सूचना करून बदल करून संविधानिक मूल्य लहानपणापासून कशी मुलांना शिकवता येतील आणि अभ्यासक्रमामध्ये त्याचा कसा जास्तीत जास्त जे आहे पण आपण त्यांना टाकू शकतो आणि त्याची अंमलबजावणी करू शकू या दृष्टिकोनातून शालेय शिक्षण विभाग काम करेल. दूसरा एक विषय होता कि पंतप्रधान आज हिंदी में पंतप्रधान ने आज अपने भाषण में कहा है कि अगर देश के संविधान को किसी से धोखा है तो वो पारिवारिक पार्टियां, तो उनका रोक जो है वो कांग्रेस की तरफ है. नहीं, मुझे लगता है कि शायद पंतप्रधान जी को ये बोलना चाहिए कि जिस तरह से देश में घटनाएं होती है या जिस तरह से एट्रॉसिटीज़ होती है उसके खिलाफ वो क्या काम कर रहे हैं. और जिस तरह से आप भी जानते हैं, हम भी जानते हैं कि जो विचारधारा से वो आए हैं वही विचारधारा संविधान को कितनी मानती है उस पर ऊपर ही पहली तो हमारी बात है. जो मनुस्मृति को जो है वो बहुत सारे लोग आपको पता है कि जिन्होंने किताबें छापी है उसको बांटने का काम किया है. और जिस तरह से हम देख रहे हैं, जिस तरह से एक एक स्टेटमेंट आती है, चाहे वो महात्मा जी के बारे में हो, चाहे वो स्वतंत्रता संग्राम के बारे में हो, चाहे वो संविधान के बारे में जो आई है वही से कहीं ना कहीं से आई है. तो मुझे यही कहना है सभी से, क्योंकि आपको मालूम है कि बहुत से उनके पार्टी के लीडर ने ये भी कहा था कि संविधान जो है वो बहुत पुराना हो गया है, उसे बदलना चाहिए. किसी ने ये भी कहा था कि संविधान के रूप भी बदलने चाहिए, कुछ अलग अलग कहा था. किसी ने समुद्र की बात की थी. तो ये सब चीज़ों को हम अगर याद दिलाए तो उनकी पार्टी की विचारधारा क्या है ये मुझे कहने की ज़रूरत नहीं है. जब देश को स्वतंत्रता मिली थी, कांग्रेस का राज आया था, आप सबको पता है. देश के संविधान बनाने के लिए भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी को उसका अध्यक्ष बनाना चाहिए, ये सोच आई. आपको मैं वही बताना चाहती हूँ कि 2 साल 11 महीने 17 दिन तक अथक प्रयत्नों के बाद ये देश का संविधान बना है. सब देशों के संविधान का पढ़ाई करके जो है वो ऐसा संविधान बना है जिसमें लोकशाही क्या होनी चाहिए इसकी परिभाषा दी गई है. और मैं अपेक्षित करती हूँ देश की लोकशाही कैसे टिके इसके ऊपर भी कभी ना कभी देश के प्राइम मिनिस्टर बात करेंगे. हर किसी को एक चौकट दी है, चाहे वो मीडिया हो, चाहे वो ब्यूरोक्रेसी हो, चाहे वो सरकार हो, चाहे वो कोर्ट ऑफ लॉ हो. मुझे लगता है उसकी भी सीमाएं परिसीमा सब लोग समझ जाएंगे तो बहुत अच्छी बात है. क्योंकि कहीं ना कहीं हमें कई अलग चीज़ें दिखने को अभी जिस तरह से आ रही है और हम लोग देख रहे हैं जिस तरह से कहीं ना कहीं, तो लोकशाही किस तरह से टिकनी चाहिए और देश के संविधान क्या कहता है इसके ऊपर भी अगर वो बात करें तो देश के लिए बहुत भला हो सकता है और देश आगे बढ़ सकता है, ऐसा मेरी सोच है. दूसरा एक प्रश्न है, आज नारायण राणे जे भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री त्यांनी जयपूरमध्ये विधान केलं आहे
की महाराष्ट्रामध्ये येत्या मार्चमध्ये सत्ता बदल होईल. यापूर्वी सुद्धा त्यांनी विधान केलं होतं, पण आता नवीन डेडलाईन दिली आणि यावेळी ते म्हणतात की यावेळेला नक्की सत्ता बदल महाराष्ट्रात मार्च महिन्यात होणार. आता हे तुम्ही स्वतःच सांगितलं की याच्यापूर्वी पण डेडलाईन दिली होती, आता तुम्हीच सांगताय की पुन्हा त्यांनी असं बोललेलं आहे. तर मला असं वाटतं की पुन्हा येईन हे आता आपल्या सर्व महाराष्ट्राला स्लोगन चांगल्या तऱ्हेने माहिती झालेलं आहे आणि सुरुवातीपासूनच त्यांनी सातत्याने सांगितलेलं आहे की आम्ही येणार. आता तुम्ही मागे ऐकलं होतं की त्यांच्या एका आमदारांचं पण स्टेटमेंट होतं, मुंबईचे आमचे जे माजी अध्यक्ष होते त्यांचं पण होतं की आमचं आता 2 महिन्यात येणार. ते आता 2 महिने गेलेले आहेत, आता 3 महिन्याने येणार, मार्चमध्ये येणार. आम्ही सुद्धा ऐकतोय ते सातत्याने बोलत आहेत. मला असं वाटतं की अशा ज्येष्ठ नेत्यांनी आणि केंद्रीय मंत्र्यांनी कुठलेही स्टेटमेंट करत असताना ते ऑथेंटिक असावं आणि त्या शब्दाला मला वाटतं की आपण बोलतोय आहोत, आपण देशाचं संविधान मानतो आणि आपण सगळे जर बोलण्याचा अधिकार सर्वाला जरूर दिला असला तरी बोलत असताना आपण एका गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे की सरकार आहे आणि सरकारला काम करू दिलं पाहिजे आणि ज्या तऱ्हेने महाराष्ट्र सरकारचं काम चांगल्या तऱ्हेने चालू आहे त्याला ॲप्रिशिएट पण केलं पाहिजे. ताई, कालच प्राथमिक शाळा सुरू करण्यासंदर्भाचा जो निर्णय झाला या संदर्भात पालकांच्याकडे तुम्ही सूचना देखील मागवणार, त्याची तयारी नेमकी करण्यात आली आहे का? नाही, त्या संदर्भात सुद्धा आमची आता बैठक, आता याच्यानंतरची बैठक आमची त्या संदर्भातली आम्ही सगळे सध्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहोत, SOPsवर चर्चा करत आहोत. येणाऱ्या काळामध्ये आमचं जो टार्गेट आहे की आम्ही स्कूल मॅनेजमेंट कमिटी, पालकांशी, शिक्षकांशी किंवा प्रिन्सिपलांशी पण चर्चा करणार आहोत, जेणेकरून की एक होल त्यांचा सगळ्यांचा अप्रोच असला पाहिजे. आणि शेवटी आमचा सर्वांचा उद्देश एकच आहे की मुलांचं सुरक्षितता, मुलांचं आरोग्य हेच आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातूनच आम्ही कुठलीही गोष्ट करत असताना प्रत्येक गोष्टीचं मॉनिटरिंग करूनच प्रत्येक निर्णय घेतो. त्यामुळे त्यांना बरोबर घेणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. मला वाटतं प्रत्येक पालक जो असतो त्याला आपल्या मुलाची काळजी आहे आणि त्याचबरोबर त्याची काय इच्छा आहे ही जाणून घेणं सरकारची भूमिका आहे. आता मला वाटतं सिद्धार्थ तुम्हाला सांगेल, कारण आमचा तो आजचा खरं तर तुम्ही असं म्हणताय की शाळा आता सगळं सुरू होणार आहे, मात्र राज्यामध्ये तशा पद्धतीने एसटीचा संप चालू आहे, त्याच्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना त्या एका वेगळ्या समस्येला सुद्धा सामोरं जावं लागतं. मला वाटतं त्यांच्याशी चर्चा मंत्री महोदयांची चालू आहे. मी आज सुद्धा प्रेस नोट वाचली की त्यांची आज सुद्धा बैठक आहे. मला वाटतं येणाऱ्या दिवसामध्ये तोडगा याच्यावरती निघेल आणि तोपर्यंत 1 तारखेपर्यंत आमची सुद्धा काही मंडळींची, जसं मी सांगितलं की पेडाटिक टास्क फोर्स आहे किंवा इतरांची चर्चा चालू आहे. आणि मला वाटतं की सामंजस्याने खूप सारे प्रश्न सुटू शकतात आणि त्यामुळे मला वाटते या आजच्या मीटिंगमध्ये किंवा उद्याच्या मीटिंगमध्ये त्याच्यावरती तोडगा निघेल आणि तो संप मागेल. पण मंत्री आणि पालकमंत्री आणि आमदार जे आहेत सत्ताधारी पक्षातील, यांना त्या जिल्ह्यातील किंवा त्या परिसरातील असलेले कर्मचारी आणि ST डेपोतील जे बाकीचे कर्मचारी आहेत त्यांच्याशी चर्चा करा, सरकार कशा पद्धतीने पावलं उचलतात अशा पद्धतीचे इन्स्ट्रक्शन देण्यात आले, त्यांची समजूत घाला, नेमकं काय पगारवाढ देण्यात आली याची समजूत घाला असं सांगण्यात आलं. नाही बघा, असं आहे की जसं मी तुम्हाला सांगितलं की बातचीत केल्याने आणि कम्युनिकेशन चांगलं ठेवल्याने नक्कीच प्रश्न सुटू शकतात. सरकारच्या माध्यमातून जी वेतनवाढ झालेली आहे ती कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, त्या दृष्टिकोनातून त्यांच्याशी बोललं गेलं पाहिजे. स्थानिक लेवलला स्थानिक लोकांशी आमचे संपर्क असतात, कारण आम्ही आमदार असतो किंवा पालकमंत्री असतो तेव्हा त्यांच्याशी चर्चा करून आपल्याला त्या लेवलला जर प्रश्न सोडवता आले तर त्या लेवलला सोडवण्याचं आहे. अशा संदर्भामध्ये जर काम झालं तर मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये, जसं मी सांगितलं की आजच मी असं वाचलं की अनिल परब साहेबांची मला वाटतं त्यांच्याशी काही बैठक आहे, तर येणाऱ्या काळामध्ये त्या संदर्भात ते निर्णय करतील, कारण ते सक्षम मंत्री आहेत, ते त्यांच्याशी बोलत आहेत आणि मला वाटतं वार्तालापातून हे प्रश्न सुटू शकतात. तर 1 डिसेंबरपासून म्हणजे प्राथमिक वर्ग सुरू होतात. बरेच याच्यामध्ये असं दिसून आलं की मागील वर्षात 1.5-2 वर्षाची फी भरलेली नाही आहे, त्या पालकांवर दबाव टाकला जातोय, तर संपूर्ण फी भरावी. हा प्रश्न पूर्णपणे आपल्याला माहिती आहे की सुद्धा न्यायालयीन प्रकरण हायकोर्टात सुद्धा याची आमची केस चालू आहे. मागील काळामध्ये सुद्धा आम्ही त्या संदर्भामध्ये माननीय उच्च न्यायालयामध्ये, सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन केस लढल्या होत्या आणि याच्या संदर्भामध्ये न्यायालयीन प्रकरण, त्या संदर्भामध्ये आम्ही तुमच्याशी नंतर येऊन बोलू.